भोसले, अक्षय दळवी ही जोडी आपण पाहतोय सलामीला आघाडीला. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज शुभम गीते तो देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. सामना देखील आपण पाहिलं तर इथे होईल मैदानावरती सुरू. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. पहिल्या क्रमांकाचं षटक करण्यासाठी मॅन फ्रॉम धानोरी इथे आपल्याला पाहायला मिळतोय शुभम गीते. वडगाव मतदारसंघातून आपण पाहिलं तर या खेळाडूचा खेळ नेहमी कमालीचा राहिलाय आणि सध्याच्या घडीला शुभम गीतेच्या नावाचा ट्रेंड संपूर्ण पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय. तोच इथे आपण पाहतोय इन ॲक्शन शुभम. पहिला चेंडू. यावेळीचा चेंडू ताकूट टप्प्याचा अपटबार त्यावरती केलाय, मात्र अप्पर कटचा फटका आपण पाहतोय, चांगला फटका. आणि तिथे आपण पाहिलं तर टीप बॅकवर्ड पॉइंटला काही धावा येतात. दोन दोन धावांच्या मदतीनं संघाचं खातं मैदानात उघडलं गेले. टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात ओपन होते. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहू शकाल मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं 2 धावा धावफलक होती. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवेल फेकी करेल तोपर्यंत धावा येतात, स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होते आकडे बदलताना पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा देखील फार महत्वाच्या आहेत. सिंगल डबल देखील फार महत्वाचे आहेत. एक एक चेंडू एक एक बॉल देखील इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे. 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय, त्यामुळे 36 चेंडूंमध्ये किती धावांचं लक्ष, किती धावांचं आव्हान ते मात्र ठेवलं जाईल. यावेळीचा चेंडू होता, पंच कळवतायत खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर. परंतु तिथे पुन्हा एकदा ऑनफिल्ड पंच कळवतायत. फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू आपण पाहिले तर मैदान होत आहेत. बॅटरची शहानिशा करून फलंदाच्या ट्रॅक पॅन्टला जवळपास पायाला चेंडू आपण पाहिलं तर स्पर्श करून विकेट किपर भरतदादा टिंगरे विकेटच्या पाठीमागे चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. पहिलं क्रमांकाचं षटक सुरू आहे. 3 चेंडू टाकलेत, धावफलक 4. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र चाल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. 4 चेंडू 8 धावा, चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट आपण पाहतोय. धावफलक होती धावा 8. 2 बलाढ्य संघांची पडली गाठ. कोण कोणावरती करणार मात आणि कोण कोणाची इथे लावणार वाट. जिंकणारा संघ सुपर एटला, पराभूत टीम कॉलबॅकला. परंतु जिंकणारा जो संघ आहे तो 3 पैकी 2 जिंकून सुपर एटला पात्र ठरणार आहे. यावेळीचा चेंडूचा बॅटचं टॉप एज फटका फसलाय. सेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन. पहिला बॅटर, पहिला फलंदाज बा. धावा, एक कडी बाद 8 धावा. पहिली विकेट आपण पाहिलं तर इथे मिळवतोय. पहिला बॅटर मैदान ती बाद करतोय शुभम गीते. पहिल्या विकेटच्या शोधात होता. विनंती एकच आहे, आज फक्त वेळ वाचवा. आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. आज 2 ग्रुप एका दिवशी खेळत आहेत. 2 ग्रुपच्या भरपूर मॅचेस आहेत. त्यामुळे विनंती एकच आहे, कमिटी आम्हाला सातत्याने सूचना करतात आयोजक सचिनदादा खांदवे, असलमबाई खान, भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून वारंवार सूचना येते की वेळ वाचवा. एक गडी बाद 8 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय सुरू आहे. पुढील दोनही टीम प्लेइंग 11 जमा करा आणि टॉससाठी संपर्क करा. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाल्याने सोपा झेल तिथे मात्र सुटला गेलाय. सोपी कॅच आपण पाहिलं तर तिथे ड्रॉप होताना पाहायला मिळते. छोट्या छोट्या चुका त्या देखील आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळतात.
अश्विन कुमकर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर इथे संपतंय. षटक क्रमांक 2 सुरू होईल. दुसरं षटक देखील आपण प्रगतीपथावरती पाहणार आहोत. पुढील दोनही टीम आर्यम खराडी प्लेइंग 11 जमा करा. एस.के. नोमान आपण देखील प्लेइंग 11 जमा करा आणि दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 तिसऱ्या ग्रुपमधील पहिली मॅच जे 2 संघ वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वात पहिली मॅच इथे खेळताना पाहायला मिळतील. आर्यम खराडीचे कॅप्टन आलेत का? आणि एस.के. नोमान आपण देखील प्लेइंग 11 जमा करा. पहिलं षटक संपलंय. धावफलक 10 धावा. दुहेरी अंक धावफलक आपण पाहतोय. मॅजिकल फिगर ऑन अ स्कोर कार्ड. एक गडी बाद 10. एक गडी बाद 10 धावा. पहिला चेंडू होता प्रचंड वेगाने टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर इथे गोलंदाज नारायण चौधरीकडनं आपण पाहतोय. खरं तर आता गोलंदाजीचं इथे आपण पाहिलं तर अनुक्रम थोडासा बदलताना संघनायक भरतदादा टिंगरे यांना आपण पाहतोय. पहिले षटक शुभम गीतेचं होतं. तो संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. संघाचा हुकमी एक आहे. त्यानं पहिलं षटक केलं. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 नारायण. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर लेग स्टंपवरती टप्पा टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला स्विंग करायचा होता, वळण द्यायचं, परंतु चेंडू मात्र चाल स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत, 2 टप्पा घेत सीमा पार. चौकार. चटकलाय, निसटलाय, तोपर्यंत एक सिंगल आहे. चेंडू हातामध्ये आला होता. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर क्लोज एकत्र करण्याचा प्रयत्न आणि तिथे चेंडू सटकेल तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 22 धावा. 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट.
इथे आता सुरू होताना पाहायला मिळते. कमबॅक केलं चल का ते देखील आपण पाहणार आहोत. पुनरागमन होईल का? वापसी होईल का? की बॅटिंग करणारी टीम प्रचंड मोठी धावसंख्या ती मात्र उभी करेल ते देखील आपण पाहणार आहोत. क्रिकेटचा खेळ आहे जो दोन्ही बाजूने सातत्याने रंग बदलतो. कधी फलंदाजी करणारा संघ, कधी गोलंदाजी करणारी टीम. प्रवीण पलांडे, षटक क्रमांक 3. पहिला चेंडू होता. प्रवीणचा टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपर भरतदादा टिंगरेंच्या हातामध्ये. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो इथे मैदान त्याला. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे तिसऱ्या क्रमांकाचं. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय टीप मिड विकेटला. गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं फेकी करेल तोपर्यंत धावा मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक आणि स्कोर कार्डची आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. प्रवीण पलांडे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होते. कधी कमबॅक केला ते कधी पुनरागमन देखील आपण पाहतोय तर कधी वापसी देखील मैदान ती पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती पाहायला मिळते. धावफलक धावा, एक कडी बाद 24. षटक क्रमांक 3, एक डॉट बॉल त्यानंतर 2 धावा. 2 चेंडूत आल्या 2. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदान ती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. विकेट किपर आता क्लोज आलेत. स्टंपला इस्टर्न अगदी अलगद चिटकून उभे आहेत. तोपर्यंत निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. चांगलं कमबॅक. यावेळीचा चेंडू होता प्रवीण पलांडेचा खेळला टीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवेल, फेकी करेल. फेकी सुरेख आहे. जबरदस्त फेक. थेट ऑन द स्टंप विकेट किपरच्या हातात. भरतदादा टिंगरे बॅकअप करतील तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं एक कडी बाद 26 धावा. या प्रकारच्या फेकी फार कमी पाहायला मिळतात. इथे चेंडू मात्र खेळलाय सरळ बॅटनं समोर जाईल. बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स, सीमा पार, षटकार. मॅच बॉल मैदानी टाका. पलीकडे पाठीमागे आलेला चेंडू आतमध्ये टाका. एक कडी बाद 32 षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. पाठीमागे जर प्रेक्षक असतील तर चेंडू टाका. नाही तर पंचांना विनंती आहेत, मॅच बॉल येत नसेल तर नवीन चेंडू घ्या, परंतु मॅच कंटिन्यू करा. वेळ फार महत्वाचा आहे. चेंडू येईपर्यंत थांबण्यासाठी वेळ आज आपल्याकडे इतका नाही. त्यामुळे मॅच कंटिन्यू करा. इथे चेंडू मात्र खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक कडी बाद 32. त्यानंतर धावा, एक धाव, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. इथे मात्र पळून पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 34. 34 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चला विनंती आहे टीम थोडी घाई करूयात. वेळ फार महत्वाचा आहे. पहिली 3 षटकं संपलीत आणि चौथ्या षटकाला सुरुवात होते. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. आर्यम कराडीचे कॅप्टन आले नाही. SK नोमानचे कॅप्टन आले नाही. दोनही कॅप्टन रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 जमा करा. इथे प्लेइंग 11 जमा झाल्याशिवाय टॉस होणार नाही. त्यामुळे कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे कमिटीच्या वतीनं आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी या. अमित दादा टिंगरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत आहे. सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतं. एका बाजूला राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब यांच्या विरोधात. यावेळीचा चेंडू होता टीप पॉइंटला फटका. क्षेत्ररक्षक तैनात, अडवेल चेंडू, तोपर्यंत धावा येतात. स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाताना धावफलक होती
आकडे देखील आपण पाहिले तर इथे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. एक गडी बाद 35 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. अविनाश कांबळे 10 चेंडू 21 धावा. 2 षटकर त्यांना आतापर्यंत खेळलेत. इथे टप्पा पडल्यानंतर चांगला चेंडू आपण पाहतोय. अचूकता पाहायला मिळते. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू होता. एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. चांगलं कमबॅक आपण पाहिलं तर नारायण चौधरीनं केलंय. षटक क्रमांक वैयक्तिक करतोय दुसरं. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहिली तोपर्यंत काही धावा येतील. 2 पैकी फार वेगानं आपण पाहतोय. मला वाटते तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. चेंडू देखील अडवताना आपण पाहू शकाल. विशाल टक्के जो चेंडू अडवताना आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र टाकला जातोय. विशाल टक्के शॉट फाईनली गेला. निलेश शिंदे तिथे रक्षण करताना पाहायला मिळत आहेत. धावपल कोता आणि स्कोर कार्ड धावा. एक गडी बाद 37. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना देखील आहे. यावेळीचा चेंडू डाव्या पायाच्या बाहेर टाकलाय. लेग स्टंपच्या बाहेर आपण पाहतोय. व्हाईट बॉल खराब चेंडू. खर तर 2 पायांच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न होता. परंतु बॅटरचं फुटवर्क पाहायला मिळालं. 38 धावा. एक गडी बाद. षटक क्रमांक 4. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेत विकेट किपरच्या हाताला चेंडू स्पर्श करून तिथे मात्र चाल डीप बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या मधोमध अडवला गेलाय. चेंडू खरं तर अडवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु चेंडूला अगदी ढकलत 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 बाउंड्री लाईनच्या जवळ नेऊन ठेवलंय आणि तिथे अडवलंय. तोपर्यंत धावा. सर एक शॉर्ट रन का अजय सर? 1 बाउन्स. ओके. 3 धावा येतील आत्ताच्या. 1 बाउन्सची घोषणा करतात. गोलंदाजाला एक वॉर्निंग कळवले जाते. आत्ताच्या 3 धावा. धावफलक 1 गडी बाद. 41 धावा. फुल टॉस चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक कौशल टिंगरे 2 टप्पा घेत चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आहे. तोपर्यंत काही धावा येतात. आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब 1 गडी बाद 43 धावा. 43 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 43. धावफलक 43. 4 षटकं संपली. 43 धावा धावफलक होती. शेवटची 2 षटकं इथे आपण पाहतो मैदान ते बाकी आहेत. 5व्या षटकाला देखील होती सुरुवात आणि गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज तो देखील आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. 5वं षटक करण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहतोय. ओव्हर पिच चेंडू होता. सर्व बॅटनं समोर खेळला. डीप लॉंग ऑनला चेंडू जाईल तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होती देखील आपण पाहिले तर आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो इथे मैदान होती. 1 गडी बाद 44 धावा. षटक क्रमांक 5 मैदान होती. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. धानोरी स्पोर्ट्स क्लब क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकल्यानंतर यावेळीचा चेंडूचा फटका केलाय स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल 1 बाउन्स. सीमा पार चौकार.
वात एक गडी बाद 48 षटक क्रमांक 5. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू होता वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज शुभम गीतेचा आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफल कोती बनवले जात आहेत. 49 धावा त्या मात्र धावफल कोती आहेत. एक विकेट गमावली. षटक क्रमांक 5 आपण पाहिले तर सुरू आहे. विकेट टू विकेट मारा केलाय. स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. शुभम गीतेला आपण पाहतो इथे मैदान होती. 49 धावा एक गडी बाद. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खेळलाय फाईन लेगला गॅप मोठा नारायण प्रयत्न करतोय चेंडू मात्र चाल टीप स्क्वेअर लेगला ती मापा चौकार. सुरू आहे 6 षटकांची आणि 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. शुभम गीते इन ऍक्शन इथे आपण पाहतोय. मुख्य बॅनरकडनं मुख्य पंचांना पार करत. यावेळीचा चेंडू होता टीप मिड विकेटला टोकलाय. जबरदस्त फटका. एक टप्पा घे चेंडू मात्र जाईल. वन बाउन्स सीमा पार 4 धावा. इथे मात्र बाकी आहे. शुभम गीतेच्या पहिल्या षटकात फार कमी धावा आल्या. परंतु हे षटक आपण पाहिलं तर फार महागडं पाहायला मिळते. 3 चौकार 2 सिंगल 5 चेंडूत आल्या 14 धावा. जबरदस्त बॅटिंग करतायत अविनाश कांबळे 17 चेंडू 35. अक्षय दळवी 7 चेंडू 13. दोनही बॅटरनं 2-2 चौकार खेळलेत तर अविनाशनं 2 षटकार ठोकलेत. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जाते. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 5वं षटक मैदानावरती आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता सर्व बॅटनं समोर फटका चांगला. क्षेत्ररक्षक तैनात प्रयत्न एफर्ट्स कमालीचे आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवलाय फेकी केली जाईल. तोपर्यंत धावा मिळतील 2 धावा. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. चेक केलं जाते चेंडू अडवलाय की नाही सेफ आहे की बाउंड्रीज ते मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंच इथे आपण पाहिले तर काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. थर्ड अंपायर रमजान शेख सर इथे आपल्याला निर्णय कळवतील. तोपर्यंत शेवटचा आणि अंतिम षटक देखील आता सुरू होताना पाहायला मिळेल. RM खराडीचे कॅप्टन जर उपस्थित झाला असेल तर प्लेइंग 11 जमा करा. पुढील मॅचचा टॉस केला जातोय. SK नोमान आणि RM खराडी या 2 संघात त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त घमासान यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 ग्रुप आपण पाहिले गट अ, गट ब आणि गट क तो देखील आता सुरू होताना पाहायला मिळेल. 12 संघांचा सहभाग. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळत आहेत. सेफ आहे चेंडू अडवलाय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावपल कोते आकडे बदलतील. खरं तर क्रिकेटमध्ये या गोष्टी फार बारकाईने ऑब्झर्वेशन केल्या जातात. तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर तुमच्या टीमला त्याचा पुरेपूर फायदा होतो आणि तो कित्येक वेळा आपण पाहिलेला आहे. कित्येक वेळा कित्येक धावा कित्येक खेळाडूंनी वाचवल्यात आणि त्यानंतर संघांना मात्र विजय मिळवता आलेला आहे आणि संघांनी विजय देखील मिळवलेले आहेत. त्यामुळे चेंडू अडवणं फार गरजेचं आहे. चांगली क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर जेवढी चांगली क्षेत्ररक्षण होतील तेवढ्या धावा संघासाठी वाचवल्या जातात आणि त्याचा फायदा कधी होतो ज्यावेळेस तुम्ही धावा चेस करता धावा बनवता धावांचा पाठलाग केला जातो त्यावेळेस त्या धावा रोखलेल्या तिथे मात्र कामी येतात. युवराज परांडे शेवटचे षटक करतायत. स्लॉगवर टी मध्ये आपण पाहतोय
एक गडी बाद 59. पहिला चेंडू होता 2 पायांच्या मध्ये टाकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. प्रचंड वेग, 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 वेग इथे 2 बॅटरच्या पायात पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावा पळून पूर्ण केल्या जातात. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. जास्तीत जास्त टार्गेट सेट करण्याचा आणि प्रचंड मोठ्या धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरकडनं केला जातोय. अक्षय दळवी, अविनाश कांबळे 61 धावा, एक गडी बाद. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. अगदी फुल ऑफ लेनचा चेंडूचा मिडल स्टिक वरती टाकलाय. क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत 2 धावा, रनआउटची संधी आणि तिथे चुकी होती. या छोट्या छोट्या चुका फार महत्वाच्या आहेत. म्हणजे प्रवीण पालांडेनं चेंडू अडवला. त्याचं क्षेत्ररक्षण सुरेख होतं, त्याने फेकी लाजवाब केली. परंतु युवराज परांडे एक छोटी चुकी करतोय आणि तिथे एक धाव अतिरिक्त जी मात्र प्रतिस्पर्धी टीमच्या धावसंख्येत ॲड होते. म्हणजे जिथे 2 धावा पाहिजे होत्या तिथे 3 धावा आल्या. धावफलक 64, एक गडी बाद. स्वप्नीलदादा दाभाडे, प्रणवची सातवा आणि भूषणदादा परांडे या तीनही मान्यवरांचं शुभागमनात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झालात त्याबद्दल वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. चेंडू मात्र खेळलाय डीप कव्हर पॉइंट, सीमा पार, 4 रन, चौकार, 4 धावा. आपण पाहिलं तर शेवटचं मैदान ते सुरू आहे. स्लॉगवर टेतवर देखील आपण पाहतोय प्रचंड मोठे हल्ले, प्रचंड मोठं आक्रमण. एक गडी बाद 68. शेवटचे 3 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर पंचकळतील व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावफलक पुढे जातोय, स्कोर कार्ड होती एक गडी बाद 69 धावा. शेवटचे षटक आपण पाहतोय सुरू आहे. स्लॉगवर टेतवर आपण पाहतोय. युवराज परांडे 3 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केल्यात. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय टीप मिड विकेट वाईड स्ट्रॉंग ऑनच्या मधोमध. उत्तुंग प्रहार, षटकार. एक गडी बाद 75 धावा, 75 रन. स्लॉगवर डेथवर फार महत्वाचे असतात. शेवटचे 2 चेंडू ते मात्र बाकी आहे. मॅच बॉल पटकनी टाका मैदानाच्या बाहेर आलेला क्रिकेटचं रसिक प्रेक्षकांना विनंती आहे. 75 धावा धावफलक होत आहेत, एक विकेट गमावली. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. ब ग्रुपमधील शेवटचा अंतिम सामना. जिंकणारा संघ सुपर 8ला, पराभूत टीम कॉलबॅकला. पुन्हा एकदा सरळ बॅटनं चेंडू मात्र आलाय मुख्य व्यासपीठाच्या समोर. चेरन, षटकार. पूर्ण करतो एकदा जोरदार टाळा जोवा. 21 चेंडू 53 धावा. यावेळीचा चेंडूता उसळणार आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपेल. एक इनिंग एक डाव देखील संपलाय. बनवले गेल्यात एक गडी बाद 81 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू 82 धावा. एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानच्या बाहेर या. एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानच्या आतमध्ये दाखल होईल. 81 बनवल्यात, 82चा पाठलाग तो मात्र करायचा आहे. अविनाश कांबळे 22 चेंडू आणि 53 धावा. या स्पर्धेत आपण 3 अर्धशतकं पाहिली. पहिलं अर्धशतक धनराज खांदवे, लोहगाव 11. दुसरं अर्धशतक आपण पाहिलं रितेश मंडल, वडगाव शेरी 11. आणि तिसरं अर्धशतक आपण पाहिलं अविनाश कांबळे, राहुल दादा सिरसाट स्पोर्ट्स. या 3 खेळाडूंनी जबरदस्त खेळ या स्पर्धेत केलेला आहे.
क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग आपण पाहिली. एक इनिंग डाव संपलाय. 81 बनवल्यात. 82चं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. 36 चेंडू 82 धावा त्या मात्र बनवायच्यात. चला आपण पुढील मॅचचा टॉस करतोय अधिकचा वेळ न घेता. टीमचे कॅप्टन तिसऱ्या ग्रुपला होते सुरुवात आणि दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉससाठी या. आर्यम खराडी एस.के. नोमान स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला पटपट चला. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. बॅटिंग करणाऱ्या टीमचे देखील आघाडीचे सलामीचे बॅटर येतील तोपर्यंत आपण मैदानचा ताबा घ्या. ऑफिशियली अंपायर देखील मैदानात दाखल होत आहेत. अजय आवळे सर आणि प्रशांत आवळे सर ही जोडी देखील आपण पाहते. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे डीजे थँक्यू डीचे. आर्यम खराडी एस.के. नोमान या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मान्यवरांना आमंत्रित करतो आपण टॉस बॉक्समध्ये. प्रथमतः आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे धानोरी नगरीचे युवा उद्योजक अमितदादा टिंगरे, भूषणदादा परांडे, प्रणवदादा सातव या तीनही मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉससाठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मान्यवरांना विनंती असेल आपण या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. आपण टॉस करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. अमितदादा टिंगरे, भूषणदादा परांडे, प्रणवदादा सातव या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. टॉस केला जातोय नाणेफेकीचा कौल. कॅप्टन आलेत का? या पटकनी. नदीम भाई चला पटकन. वेळ फार महत्वाचा आहे. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब टीम एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. अंपायर मैदानात पोहोचलेत परंतु टीम पोहोचली नाही. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाचे कॅप्टन एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. 8 मॅच आहेत. त्यामुळे प्लीज कॉपरेट थोडं सहकार्य करा. प्रत्येक टीमकडनं सहकार्याची अपेक्षा फार महत्त्वाची आहे. त्यानंतर तिसरा ग्रुप खेळणार आहे. त्याही ग्रुपच्या जवळपास 5 मॅच आहेत आणि सगळं शेड्यूल आज आपल्याला वेळेत संपवायचं आहे. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल तिथे मात्र संपन्न करतोय. अमितदादा टिंगरे, त्याचबरोबर सन्माननीय भूषणदादा परांडे, त्याचबरोबर आदरणीय प्रणवदादा सातव या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा करतोय टॉस. इथे मात्र केला जातोय नाणेफेकीचा कौल. कॅप्टन या टॉस आपण करतोय. संघनायक आलेले आहेत दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस या ठिकाणी आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आवर्जून उपस्थित असणारे अतिथी मान्यवर अमितदादा टिंगरे, भूषणदादा परांडे, प्रणवदादा सातो यांच्या शुभ हस्ते केला ते टॉस. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय प्रथमतः एस.के. नोमान संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले आर्यम खराडी हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. अनिकेत भाऊ पवार, संदीप भाऊ कांबळे यांच्या मालकीचा संघ करेल मैदान होती क्षेत्ररक्षण एस.के. नोमान. तर दुसऱ्या बाजूला राहुल शेठ, सुरेश जगताप यांच्या मालकीचा संघ आर्यम खराडी हा संघ मात्र प्रथमतः करेल फलंदाजी, प्रथमतः करेल बॅटिंग. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. टॉस झालाय. दोन्ही टीम जशी मॅच संपेल एस.के. नोमान, कॅप्टन एस.के. नोमान, मॅच संपली की लगेच मैदानचा ताबा घ्यायचा आहे. एका लाईनीत एका ओळीत. 81 बनवल्यात. 82चा करायचा पाठलाग. आघाडीचे बॅटर होतात सज्ज. भरतदादा टिंगरे, कौशल टिंगरे ही जोडी मैदान होती. पहिलं षटक घेऊन संघनायक कॅप्टन मुस्ताक खान करेल गोलंदाजी पहिल्या षटकात. तर दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकूयात आदरणीय नितीनजी वेताळ सरांच्या माध्यमातून.
युवोदीचक अनिकेत भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ मालक त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि अनिकेत दादांना विनंती आहे, दादा व्यासपीठावरती या. नमस्कार मित्रांनो, मेंढी दिनोत्सव दुसऱ्या पर्वाला नक्कीच सुरुवात करतोय. येस येस. पहिला चेंडू फटका सुरेख आहे. जाईन सीमा पार इथे चौकार. सुरुवात मात्र चांगली केली डीजे. प्ले 11 ची लिस्ट आली नाहीये. विनंती आहे संपर्क साधा. नक्कीच पंचांनी ते दंडित केले. वाईट चेंडू आहे तिथे. अतिरिक्त धावेची भर असेल. अनुभव खेळाडू आहेत. एकीकडे आपण बघतोय मुस्ताक खान चांगली गोलंदाजी करतात. मागल्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता. भरत दादा टिंगरे स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला कौशल्य टिंगरे आहेत. आपण बघतोय धावसंख्या फलक आहे 5. पहिले शतक आहे प्रगती पथावरती. 82 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये दानोरी स्पोर्ट्स क्लबला. क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये लढा देतात. जिंकणं महत्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तोच इतिहास वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये कोण घडवणार याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. मॅच ऑन होते पुन्हा एकदा. दादा टिंगरे आपण बघतोय खोलोरचा चेंडू चांगला पेटमेंट करायचा प्रयत्न. थ्रो केलाय रॉकेट थ्रो. तिथे आपण बघतोय सिंगल मिळेल. कुठलीही घाई नाही मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक धावून पोहोचते ती 6 धावेण्यावरती. अजूनही 34 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि 76 धावेंची गरज आहे. येणारा डॉट चेंडू मॅच फिरू शकतो. येणारा षटकार मॅच फिरू शकतो. गेम चेंज होण्यासाठी फक्त एक चेंडू तिथे काफी असतो. हो, खोलवरचा चेंडू आपण बघतोय. हलक्या हाताने प्लेसमेंट केली तिथे. कौशल टिंगरे खऱ्या अर्थानं चांगले बॅटर आहेत. चांगले आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि तेच मैदानाच्या आतमध्ये खेळताना. पुढला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांना पास करून उजव्या बाजूने मुस्ताक खानचा हा चेंडू आपण बघतोय. कौशल्य टिंगरे कट करतील. 38 मध्ये सिंगल मिळेल. एका सिंगलमध्ये धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या फलक हलकीशी बदलेल आणि एका धावेने धावसंख्या फलक 7 धावा धानोरी स्पोर्ट्स क्लब या टीमच्या. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब एक चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका मैदानामध्ये पार पाडताना. हो, पुढे ससोद खेळ आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय. मोठा गॅप होता पण तोपर्यंत एक चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळेल तिथे. त्याचबरोबरीनं एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकतोय 8 धावेण्यावरती. पहिलं शतक प्रगती पथावर असताना. पुढला चेंडू पंचांना पास करून उजव्या बाजूने गोलंदाजी करताना मुस्ताक खान. कौशल्य टिंगरेच्या बॅटमधून पहिलीच्या दिशेने जातोय. मोठा चौकार. चौकार मारतील. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावसंख्या फलक आहे 12 धावा. अजूनही 30 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि 30 चेंडूंमध्ये 70 धावेंची गरज.
गोलंदाज बघू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची दुसरी ओव्हर मैदानामध्ये अरविंद सिंग मैदानामध्ये गोलंदाजीला आहेत. अरविंद सिंग पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे आदरणीय अजय सर आहेत. स्ट्राईकला भरतदादा टिंगरे, नॉन स्ट्राईकला कौशल्य टिंगरे. बघूया मॅच होते ऑन पुन्हा एकदा. चला वेळ वाया नका घालू विनंती आहे. पुढे येऊन खेळला आहे. कॉटन बॉलची संधी होते तिथे. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षणही तेवढंच पद्धतीचं चांगलं मैदानामध्ये सिंगल मिळेल आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. धावसंख्या फलक 13 धावा फलकावरती. पुढला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. आपण बघतोय पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर मैदानामध्ये टाकली जाते. कुठला फिल्डर आत, कुठला फिल्डर बाहेर घ्यायचं गोलंदाजाला माहीत असतं. कारण की गोलंदाज अभ्यास करून असतो प्रत्येक बॅटरचा, की हा बॅटर कशा प्रकारची बॅटिंग करतो, कुठल्या पद्धतीचा चेंडू जास्त करून खेळतो. आणि त्याच पद्धतीची क्षेत्ररक्षणाची भूमिका मैदानात. चला विनंती आहे थोडंसं फास्ट खेळा. येस नक्कीच पंच आम्हाला घोषित करतायत कुठल्या पद्धतीचा चेंडू नसेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अरविंद सिंग. कौशलसाठी हा चेंडू असेल. हो, हो, हो. चांगला चेंडू होता. फ्लोर लाईनचा चेंडू आपण बघतोय स्लो पद्धतीने टाकला गेलाय तिथे. आणि ज्यावेळी स्लो चेंडू असतो बॅटरला थोडंसं अवघड जातं त्यावरती फटका सजवणं आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अरविंद सिंग चांगली गोलंदाजी करतात. एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आर.एम. ग्रुप खराडी. प्लेइंग 11ची लिस्ट द्या लवकर विनंती आहे. मिडावला जातोय चेंडू. चांगला फटका आपण बघतोय. सिंगल बनवली गेली. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केला आणि त्याही 2 धावेंना पूर्णविराम दिलाय. धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. एकेका धावेमागे 2-2 धावेमागे नक्की धावसंख्या पुढे सरस्वत जाताना धावसंख्या फलक धानोरी स्पोर्ट्स क्लबचे 15 धावेंवरती जाऊन पोहोचते. अजूनही 27 चेंडू आणि 67 धावेंची गरज आहे. खराटे टीमचे कोण आहेत का प्लेयर? थोडं सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला होता. शेवटचा आवाज देतोय आम्ही. आर.एम. खराडे टीम. कुशल टिंगरे खरं तर स्ट्राईकला आहेत. चांगली बॅटिंग करतील. थोडासा वेळ घेतात आणि त्यानंतर खेळतात. हो उशिरा आलाय पण फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल. टिपलाय झेल. कौशल्य टिंगरेचा संपलाय खेळ. विकेट मैदानाच्या आतमध्ये सुंदर झेल टिपला गेलाय. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते. शुभम गीते खेळण्यासाठी तयार आहेत. 15 धावेंवरती 1 विकेट गमावली आहे धानोरी स्पोर्ट्स क्लब. सोळा धावा 1 गडी बाद आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धानोरी स्पोर्ट्स क्लब. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आपण बघतोय 16 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. महत्त्वाची मॅच आहे. जिंकणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य आहे. अनेक वाक्य त्यांनी सांगितले, की तुमच्या आयुष्याची तुमच्या स्पर्धेची सुरुवात जर चांगली असेल ना, तर त्याचा शेवटही नक्कीच चांगला होतो. आणि स्वामी विवेकानंद एका बाजूने हेही सांगतात, ज्याच्या वाटेवरती संघर्ष आहे, ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. धावसंख्या फलक आहे 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ज्याच्या वाटेवरती संघर्ष आहे त्याने समजून जायचं यशाची पायरी तुमची वाट बघते. यशाचं शिखर तुम्ही गाठणार आहात, पण त्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे. संघर्ष रडवतो, पण इतिहास घडवतो हे कधी विसरू नका. मुस्ताक खान पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरी वर आहे आणि संघाची तिसऱ्या क्रमांकाची वर मुस्ताक खान मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतील. पुढला चेंडू खेळण्यासाठी शुभम गीते तयार. शुभम गीतेच्या बॅटमधून अगदी पुढे येऊन सफल होऊन खेळायचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळतोय तिथे. घाई नाही, गडबड नाही. आणि ते घाई गडबड केली की गोंधळ उडणार आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण चढवावं लागेल. 6 प्रकारचे चेंडू आहेत. 6 प्रकारचे फटके तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. क्रिकेट म्हणजे काय आपण अनेक वेळा सांगतो. 6 चेंडूंवरती 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट. येस, वाईट चेंडू असेल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धावा मिळतील अवांतर. वाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फलक 18 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाची ओव्हर मैदानामध्ये चालू आहे. मुस्ताक खान गोलंदाजी मार्कवला तयार. हिट विकेट मैदानाच्या आतमध्ये थोडीशी गडबड झाली कारण की भरत दादा थोडंसं मागे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. 18 धाव्यांवरती ही दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. शुभम गीते अजूनही मैदानामध्ये आहे. प्रवीण मैदानामध्ये येतील त्यांना साथ देण्यासाठी. प्रवीणची बॅटिंग आपण मागल्या मॅचमध्ये बघितली होती. मोठे-मोठे फटके त्यांनी सजवले होते, पण लवकर मैदानाच्या बाहेर परतण्याचं काम त्यांनी केलं नाहीये. आणि शुभम गीतेंना साथ देण्यासाठी मैदानामध्ये प्रवीण आहेत. बघूया खेळण्यासाठी तयार. हो, हो. खूपच चेंडू बाहेर टाकला गेलाय. डाव्याच्या बाहेर आपण बघतोय. पंचांनी दंडित केलं. इथे वाईट चेंडू असेल. खराब चेंडू थोडासा टाकलाय. अवंतर धावेची भर. धावसंख्या फलक जगात भारी 19 फेब्रुवारी 19 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा थोडासा बाहेरच्या दिशेने कट केलाय. आपण बघतोय ऑफसाईडला एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. चोट्टी धाव तिथे बनवली गेली. आणि 2 धावा बनवतानाच धावसंख्या फलक बदलेल इकडे. 21 लॉस ऑफ 2 विकेट. 2 धावेंच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या 2 धावेने सरासरी धावसंख्या फलक जाते पुढे 21 धावेंवरती. शुभ आकडा ज्याला म्हटलं जातं. आणि या शुभ आकड्यावरती नक्कीच गोड काम होईल. एक षटकार किंवा चौकार मैदानाच्या आतमध्ये येणारं काम. एकीकडे शुभम असतील, एकीकडे प्रवीण असतील. चांगलं फटकेबाजी करतील, पण तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज मुस्ताक खान मैदानामध्ये. तर रिव्ह्यू घेतलाय का? येस, येस. घेतलाय. डिसिजन पेंडिंग असेल. पंच थोडं
तर ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो. येस. ऑन फील्ड डिसिजन जे असेल ते. तर काय? ऑन फील्ड डिसिजन काय असेल सर सांगा परत एकदा? फायनल? येस, आउट दिलाय गेलाय. लेग पंच आम्हाला सांगतायत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर रन आउट दिलाय का स्टंपिंग दिली आहे? एकदा सांगा आम्हाला. रन आउट दिलाय. स्टंपिंग दिलाय सरांनी. ओके, थँक यू. येस सर. अविनाश कांबळेने जे 50 धावा कंप्लीट केले आपल्या टीमसाठी त्या खेळीसाठी संघमालक राहुलदादा शिरसाट युवा उद्योजक यांच्याकडून तब्बल 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅच संपल्यानंतर ते जमा होईल. चांगला फटका आपण बघतोय तिथे सिंगल बनवली की दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आणि के एक धावेने नक्की धावसंख्या बदलून जाते. 2 धावेने धावसंख्या फलक 23 धावा 3 गडी बाद. एक चांगला फटका आपण बघतोय ग्राउंड शॉट सिंगल बनवली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय थ्रो रॉकेट केलाय तिथे पण तोपर्यंत बॅटर तिथे सेफ आहे. आपण बघतोय इकडे चांगली बॅटिंग आहे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शतक संपल्यानंतर धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. 18 चेंडू आणि 57 धावींची गरज आहे. अरविंद सिंग गोलंदाजी मार्करला तयार आहेत. बघूया अरविंद सिंग काय करतील आपल्या चला वेळ नका वाया घालू विनंती आहे. आधीच खूप उशीर मैदानाच्या आतमध्ये झाला मित्रांनो. आपण शेड्यूल प्रमाणे 40 मिनिटं लेट आहोत. कारण की तुम्ही प्रत्येक मॅचला थोडासा उशीर घेताय. सव्वीस धावात 3 गडी बाद.
26 धावा 3 गडी बाद. उलटा दिला चेंडू तिथे पुल केलाय. आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहे. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये 27 धावा. आता मात्र वेगाने खेळावं लागेल. 16 चेंडू बाकी आहेत आणि 55 धावेंची गरज आहे. संघ थोडासा अडचणीच्या ठिकाणी सापडतोय, पण त्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला आता करावी लागेल. हो, खोलवरचा चेंडू होता. मोठा प्रहार करायचा प्रयत्न, पण आपण सिंगल मिळेल. मुस्ताक खान संघाचे कॅप्टन खऱ्या अर्थानं जल्लोषमध्ये खेळतात. ती ताकद आहे खऱ्या अर्थानं, त्या विश्वासामध्ये खेळतात आणि संघाची जिम्मेदारी कॅप्टनकडे असते. पण तो कशा पद्धतीची गोलंदाजी करेल सांगतील. खोलवरचा चेंडू आपण बघतो यॉर्करचा वापर केलाय. बॅट्समॅन चांगली होती तिथे ऑफ साईडला कट करून लॉंगला जातोय. एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावेने धावसंख्या फलक 30 धावेवरती जाऊन पोहोचतोय टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब. 3 गडी बाद आहेत. अजूनही 14 चेंडू आणि 52 धावेंची गरज. हो, इथे दांडे 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 गुल केली आहे. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये असेल. बारा चेंडू बाकी आहेत आणि 52 धावेंची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 30 धावेंवरती आपण बघतोय 4 विकेटी आहेत. 4 षटकांचा सामना मैदानामध्ये संपलाय. दानोरी स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना एका बाजूला राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब 81 धावा बनवून पुढील संघाला तब्बल 82 धावेंचं आव्हान दिलंय. अविनाश कांबळेने खऱ्या अर्थानं जे अर्धशतक बनवलं त्या षटकासाठी खऱ्या अर्थानं संघ मालक राहुलदादा शिरसाट यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 12 चेंडू बाकी आहे आणि 52 धावेंची गरज. पहिला चेंडू इथे आपण बघतोय या ओव्हरचा आउट ऑफ द पार मोठा ब्रँडेड षटकार. आहे मैदानामध्ये चेंडू आहेत नवीन. बॉलला थोडासा ओलापणा जरी जाणवला तरी नवीन अजून एक चेंडू त्या मैदानामध्ये. त्या नवीन चेंडूहीनं तो आगमन करा मैदानामध्ये. तर चेंडू आहे मैदानामध्ये तो घ्या. तोही चेंडू इकडे जमा करा मैदानात त्या बाहेर थोडासा कॉमेंटर बॉक्सकडे तो जमा करा. चला वेळ वाया नका घालवू विनंती आहे. 11 चेंडू बाकी आहेत आणि 46 धावेंची गरज आहे. हा चेंडू जमा करा तुमच्याकडे. अजून एक चेंडू आहे मैदानामध्ये. सर हा पण चेंडू मैदानात आहे. रामा सर तुमच्या समोर चेंडू आहे तो पंचांकडे द्या. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. आपण बघते 11 चेंडू बाकी आहेत आणि 46 धावेंची गरज आहे. हो हो हेलिकॉप्टर उचललंय तिथे. मोठा बिग केलाय. लॉंगला जाईन सीमा पार. चौका.
कंप्लीट आहे 4 विकेटच्या नुकसानीवरती. 10 चेंडू आणि 42 धावींची गरज आहे. ओ हो हो! बी केलाय पण तिथे सुंदर सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. संपलाय खेळ मैदानामध्ये. दीपकचा कॅच आपण बघतोय काय बॅटर मैदानाच्या आतमध्ये नारायण चौधरी आपण बघतोय. नॉन स्ट्राईकला आहे रणजित टिंगरे. चला मॅचला थोडी सुरुवात करा लवकर विनंती आहे. 1:07 झालेले आहेत. दुपारचं सत्र चालू होतंय. दुपारच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. झटपट चेंडू मोठा पूल केलाय तिथे आपण बघतोय. ऑफ साईडला जातोय चेंडू. लॉंगला एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला नाही. 8 चेंडू बाकी आहेत आणि 41 धावींची गरज आहे. मोठं आव्हान आहे. 8 चेंडू आणि 41 धावींची गरज. त्यानंतरची होणारी मॅच आपण बघतोय. तिसऱ्या गटातली मॅच असेल आर्यम खराडी वर्सेस एस.के. नोमन 11. ह्या दोन टीमा आमने-सामने खेळतील. महत्त्वाची मॅच असेल. हो, हो. मोठा फटका आहे. फाईन लेगला जाईल. नो चान्स. चौकार. सदोतीस धावींची गरज आहे. आता प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकाराचं आक्रमण हे चढवावंच लागणार आहे. कारण की 7 चेंडू आणि 6 षटकारांची गरज. हो, हो. चांगला फटका आपण बघतोय. टायमिंग लाजवाब. जाईन बिग बिग करत रणजित टिंगरेच्या बॅटमधून षटकार. तरी आणि नॉन स्ट्राईकला रणजित टिंगरे. 51 धावा 5 गडी बाद आहेत. धानोरी स्पोर्ट्स क्लब. टाइम संपलाय. दिलेल्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं संपवायची होती. एक प्लेयर तुम्हाला 30 मध्ये घेणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 31 धावींची गरज आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3च्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला थोडं स्पीड द्या विनंती आहे. एक प्लेयर तुम्हाला 30 मध्ये घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ती पॅनल्टी असेल. 5 मिनिटाच्या आत जर ही ओव्हर संपली नाही तर शेवटच्या चेंडूला सुद्धा तुम्हाला एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल. हो, पहिला चेंडू बिग करायचा प्रयत्न केला होता. थ्रो केलाय तिथे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये टायमिंग गरजेचं आहे. यस, लेग बायच्या स्वरूपात सिंगल असेल. उर्वरित 5 चेंडू
आणि 30 धावेंची गरज. मग येणारा प्रत्येक चेंडू हा षटकाराचा असला पाहिजे. इतिहास घडेल का? रणजित टिंगरे तेवढ्या ताकदीचा बॅट्समन आहे. बॅटीची एज आहे. मोठा फटका आपण बघतोय. सेकंड यष्टिरक्षक तैनात, पण तिथे चेंडू फरार, चौकार. येणारा हा चेंडू महत्त्वाचा असेल. चांगल्यारीत्या मैदानामध्ये टाकावा लागेल. रिव्हर्स स्विच हिट्स आपण बघतोय. जाईन सीमारेषा बाहेर, चौकार. 4 धावा आताच्या. रणजित टिंगरेच्या बॅटमधून मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे. साईडला फिल्डर आहेत. एक सिंगल मिळेल आणि याच बरोबरीनं 67 धावा 5 गडी बाद 6 षटकांचा सामना संपलाय. राहुल दादा स्पोर्ट्स क्लब